आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत आणि टेस्टी असे वांग्याचे भरीत। वांग्याचं भरीत हे सगळ्यांना तर आवडतंच, त्याचबरोबर हे वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवतात। नमस्कार, मी ज्योती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं ज्योती परिपूर्ण रेसिपी मध्ये। तर चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। भरलेली वांगी बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला वाटण तयार करत आहे। त्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घेऊन ते चांगले भाजून घ्यायचे। हे भाजलेले शेंगदाणे साईडला काढून आता त्याच कढईमध्ये मी पाव कप कट केलेले सुके खोबरे भाजून घेते। इथे सुके खोबरे सुद्धा चांगले भाजून झाल्यावर त्यामध्ये भाजण्यासाठी 2 लहान चमचे तीळ घालून 1 चमचा धणे घालायचे। आता हे सर्व चांगले भाजून घ्यायचे। भाजताना हे सर्व चमच्याच्या सहाय्याने सतत हलवत राहायचे, त्यामुळे खोबरे, धणे आणि तीळ हे सगळीकडून सारखे भाजले जाईल। गॅस बंद करून आता हे थोडा वेळ थंड होण्यास ठेवायचे। थंड झाल्यावर हे सर्व आता मिक्सरला फिरून घ्यायचे। शेंगदाणे इथे मी सालीसकट घेतले। तुम्हाला जर शेंगदाण्यावरील साल नको असेल तर तुम्ही ती काढू शकता। आता वरून मी 17-18 लसणीच्या पाकळ्या घेऊन 1 इंच कट केलेलं आलं घेतले। त्याचबरोबर 1 चमचा जिरे घेऊन थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता आपण इथे काही सुके मसाले घेऊया। तर इथे मी 2 चमचे घरगुती मसाला घेतलाय। तुमच्याकडे जो घरगुती मसाला आहे तो तुम्ही घेऊ शकता। आता इथे मी पाव चमचा हळद घेऊन 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे आणि 1 चमचा मीठ घेऊन त्यात थोडेसे पाणी घालायचे। हा सर्व मसाला आता आपण मिक्सरला चांगला फिरून घेऊया। असं हे मिक्सरला आता छान असं फिरून घेतले। हा मसाला थोडा वेळेसाठी साईडला ठेवून आता आपण वांगे कट करून घेणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो छान असे वांगे स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत। वांग्याच्या वरच्या बाजूस जी मोठी देठं आहेत ती आपण कैचीच्या सहाय्याने कट करून घेऊया। अशी सर्व देठे आता आपण कट करून घेणार आहोत। आता वांगी सुद्धा आपल्याला 2 साईडने कट करून घ्यायची आहेत। ही वांगी आता आपण ह्या एका साईडने अशा पद्धतीने कट करायची आहेत। वांग्यांना थोडी अशी देठे ठेवून द्यायची आहेत, कारण देठांमध्ये सुद्धा चव असते। आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहेत। अशा प्रकारे वांगे कट केल्याने वांग्यामध्ये आतून कीड आहे की नाही ते कळतं आणि वांगी आतून खराब आहे का ते सुद्धा समजतं। आता वांग्यामध्ये आतून थोडंसं हलकंसं मीठ पसरून घ्यायचंय, म्हणजे वांगे शिजताना वांग्यामध्ये मीठ हे चांगले मुरले जाईल आणि वांगी खाताना तुरट लागणार नाही। मसाला बनवल्यानंतर ही वांगी कट करून घ्यायची आहेत, म्हणजे ती काळी पडणार नाही। जर का वांगी लवकर चिरली तर ती काळी पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात चांगली बुडवून ठेवायची आहेत, त्यामुळे ती लगेचच काळी पडणार नाही। अशी सर्व वांगी कट करून त्यामध्ये मीठ पसरून घ्यायचे। या कट केलेल्या वांग्यांमध्ये आता आपण मसाला भरून घ्यायचा आहे। मसाला हा वांग्याच्या प्रत्येक कापामध्ये छान असा गच्च भरून घ्यायचा आहे। जर का मसाल्यामध्ये तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर हा मसाला वांग्यामध्ये भरण्याआधी या मसाल्यामध्ये थोडेसे मीठ चांगले मिक्स करून घ्यायचे। मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचे। असं हे मस्त वांग मसाल्याने भरून घेतले। अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरलेला आहे। इथे आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 1.5 चमचा तेल घातले। तेल हलकेसे गरम झाल्यावर त्यामध्ये 1 मोठा कांदा चिरून घातलाय। हा कांदा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा जोपर्यंत या तेलामध्ये मऊ होत नाही तोपर्यंत हा परतत राहायचा आहे। तुम्हाला यामध्ये टोमॅटो हवं असेल तर तुम्ही टोमॅटो सुद्धा यामध्ये घालू शकता। असा हा कांदा या तेलामध्ये चांगला मऊसूत झाला की यामध्ये भरलेली वांगी घालायची आहेत। ही वांगी या तेलामध्ये 5 मिनिटं तरी चांगले परतून घ्यायची आहेत। तेलामध्ये वांगी परतून घेतल्याने भरली वांगी चवीला खूप छान लागतात। आता आपण जो काही मसाला ठेवला होता तो आता वरून यामध्ये घालून घ्यायचा आहे। तो मसाला सुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे ज्या ताटामध्ये मसाला ठेवला होता त्याच ताटामध्ये पाणी घेऊन ते पाणी यामध्ये घालून घ्यायचे। असे वांगी या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून त्यावर झाकण ठेवायचे। 7 ते 8 मिनिटे झाल्यावर आता इथे आपण झाकण उघडून बघूया। तर इथे छान असं वांग शिजून तयार झालंय। वांग हे शिजलेलं आहे का हे बघण्यासाठी सुरीने देठाकडील बाजूस थोडंसं दाबून बघायचं, म्हणजे वांग शिजलेलं आहे का हे आपल्याला समजतं। तर इथे आपली मस्त चमचमीत आणि टेस्टी अशी भरली वांगी बनून तयार झाली आहेत। असेच मस्त खा, स्वस्त रहा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।